पाठ 6. मुघलांशी संघर्ष. फेब्रुवारी 1660 मध्ये शाइस्ता खान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला आणि त्यांनी स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली. पुण्यातील लाल महालात तो जवळपास 2 वर्ष तळ ठोकून बसला आणि आसपासच्या मुलखाची लूट त्यांनी चालूच ठेवली. शेवटी महाराजांनी एक धाडसी बेत आखला आणि स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घातला. या छाप्यात शाइस्तेखानाची बोटं तुटली, त्याची मानहानी झाली आणि म्हणून त्यांनी पुणे सोडलं आणि तो औरंगाबादला गेला. या प्रसंगाने शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरचा प्रजेचा विश्वास अधिकच वाढला. यानंतर महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली आणि मुघलांच्या ताब्यातलं सुरत, जे मोठं व्यापारी केंद्र आणि बंदर होतं, जे आर्थिकदृष्ट्या संपन्न होतं, अशा सुरतेवर त्यांनी स्वारी केली. सामान्य प्रजेला अजिबात त्रास न देता सुरतेमधून विपुल संपत्ती मिळवली. शिवाजी महाराजांच्या या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग हा अनुभवी आणि मातब्बार राजपूत सरदार पुण्यात पाठवला. त्याच्या सैन्यांनी स्वराज्यातील भूप्रदेशाची खूप हानी केली आणि पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडेंनी पराक्रमाची शर्थ केली, पण त्याला वीर मरण आलं. शेवटी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराजांनी जयसिंगाची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये जून 1665 मध्ये तह झाला, जो पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. या तहानुसार महाराजांनी मुघलांना 23 किल्ले आणि त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला आणि आदिलशाही विरुद्ध त्यांना मदत करायचं आश्वासन पण दिलं. यानंतर जयसिंगांनी आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली, पण ते यशस्वी नाही झाली आणि त्याच वेळेला महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावं असा विचार करून जयसिंगांनी महाराजांना औरंगजेब बादशाहच्या भेटीला जावं असा प्रस्ताव मांडला आणि महाराजांच्या सुरक्षिततेची हमी पण दिली. म्हणून शिवाजी महाराज आपला पुत्र संभाजी आणि काही विश्वासू सहकारी घेऊन आग्र्याला पोचले. पण औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही आणि नंतर त्यांना नजर कैदेत ठेवलं. महाराजांनी न डगमगता तिथून आपली सुटका करून घेतली आणि ते महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोचले. आग्र्याहून येताना संभाजीराजांना त्यांनी मथुरा इथं ठेवलं आणि काही दिवसांनी सुखरूपपणे राजगडावर आणलं. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला. महाराजांना मुघलांबरोबर लगेच संघर्ष जरी नको असला तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले 23 किल्ले आणि प्रदेश परत मिळवणं हे मात्र त्यांचं उद्दिष्ट होतं. मग त्यांनी एक धडाडीची योजना केली आणि एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यांवर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवून ते किल्ले घ्यायचे आणि त्याच वेळेला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्वाखाली असलेल्या प्रदेशांवर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचं, असं हे धोरण होतं. यानुसार त्यांनी एका पाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा, रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले आणि पुन्हा दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तिथून परत येताना नाशिक जवळील त्र्यंबकगड पण जिंकून घेतला. सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचं स्वराज्य साकार झालं, पण तरी त्याचं अस्तित्व स्वतंत्र आणि सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्याला अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणं आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. म्हणून 6 जून 1674 रोजी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्याकडून रायगडावर त्यांनी विधिवत राज्याभिषेक करवून घेतला. या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले. सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली. या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती हे कोरण्यात आलं आणि येथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा त्यांचा उल्लेख होऊ लागला.
राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला. यानंतर लगेचच निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीनेही राज्याभिषेक करून घेतला, कारण भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्मकृत्यांच्या दोन्ही परंपरा अस्तित्वात होत्या, त्यांचा महाराजांनी आदर केला. यानंतर दक्षिणेची मोहीम. राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली आणि गोवळकोंड्याला कुतुबशहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह केला आणि कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे आणि सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर हे किल्ले आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी हे सध्याच्या तमिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर इथं राज्य करत होते. येथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे. दक्षिणेच्या मोहिमेत तमिळनाडूमधील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याच्या जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढे किती महत्त्व आलं हे लवकरच तुम्हाला समजेल. शिवाजी महाराजांच्या या दक्षिण दिग्विजयानंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचं रायगडावर निधन झालं. एका महान युगाचा अस्त झाला.